श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, नशिबात असणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत, पण त्या सहन करण्याची क्षमता मात्र नक्की निर्माण करता येत असते. सहनशक्ती ही जितकी मोठी असते तितकं आयुष्य जगणं सहज होत असतं. आयुष्यातील दुःखानं हातबल होऊन मनानं कमजोर झालेला व्यक्ती हा निराश होत जातो आणि निव्वळ अज्ञानापोटी आपलं सुंदर जीवन ही आनंदानं जगण्याची संधी गमावून बसतो. श्रोतेहो, नशिबावर अवलंबून आयुष्य न जगता नशिबाचा सामना करून जगण्याची इच्छाशक्ती निर्माण करायची असते आणि तेव्हाच आपोआप मार्ग सापडत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चिंता ही पाहुणी म्हणून येत असते, म्हणून तिला मालक बनवून ठेवू नका. यश मिळवण्यासाठी एक गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे सातत्य. संगत कुणाची करावी हेही कळावं लागतं. गाजर खाऊन पाणी पिलं तर तोंड कडवट होतं, पण आवळा खाऊन पाणी पिलं तर मात्र तोंड गोड पडतं. संघर्ष हा माणसाला बळकट बनवत असतो. खरं तर परक कुणीच नसतं. विश्वास थांबला की माणसं परखी होतात आणि श्वास थांबला की शरीर. कमी बोला, जास्त करून दाखवा. तुम्ही काय बोलता याकडे कुणीही लक्ष देणार नाही, परंतु तुम्ही काय करता याकडे मात्र सगळे लक्ष देतात. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण हा कलाकार नसतो. वेदनेचा शेवटचा टप्पा असतो, तो म्हणजे मौन. मनात असणाऱ्या बऱ्याच गोष्टी या आयुष्यात नसतात. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. रिलेशन हे इलेक्शन सारखं झाले. गरज पडली तर बोलायचं नाही तर कोलायचं. माणूस जगानं चांगलं म्हणावं म्हणून परक्यांशी गोड गोड बोलतो आणि रक्ताच्या नात्यामध्ये स्वार्थी वागतो. आनंद पेरणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणारी लोक जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरत राहतात. जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसानं प्रेम करावं. हातातली काठी ही नावाला असते, खरा आधार विश्वासानं हातात घेतलेल्या हाताचा असतो. माणसाचं मन हे आयुष्यभर एक गैरसमज पाळून त्याच्या भोवतीच घुटमळत जगत असतं. लोक काय म्हणतील, पण आयुष्याच्या शेवटी जेव्हा मागं वळून तो सगळ्या गोष्टींचा हिशोब करतो तेव्हा त्याला कळून चुकतं, आयुष्यभर कोणीच काहीच म्हणलेलं नसतं. नात्याच्या प्रवासात पर्याय म्हणून आपली निवड असेल तर तो प्रवास तिथंच थांबलेला बरा असतो. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल
तर आपलं अस्तित्व कधी संपू शकत नसतं. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. भावनांची कदर नसलेल्या नात्यामध्ये ढाळलेलं अश्रू हे निरर्थक ठरत असतात. प्रत्येक गोष्ट ही मनावर घेत गेलं की आपल्याला आयुष्यभर रडत बसावं लागेल. म्हणून जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागलं पाहिजे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातील देव टाळला तरी चालेल, पण कर्मातील देव कधीही टाळू नका. अपराध्याला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्या इतकंच धोक्याचं असतं. आवड आणि निवड ही अशी पाहिजे जी काही झालं तरी कधीच बदलणार नाही. आपली प्रत्येक गोष्ट बरोबर मानणारी लोक समोरच्याला नेहमी चुकीचं समजत असतात. ते कधी स्वतःची चूक मानतच नाहीत. त्यांना असं वाटतं की चुकणं हा शब्द आपल्यासाठी नसतो. मात्र याच विचारधारेमुळं ते कधी बिनचूक नसतातच. कारण चुका या तेव्हा सुधारता येतात जेव्हा त्या मान्य असतात. आपल्या भविष्याच्या सुरक्षतेसाठी बऱ्याच लोकांना अशी बिनचूक माणसं पोसावी लागतात आणि त्याचाच ते गैरफायदा घेत असतात. जो जेवढा जास्त संवेदनशील असतो त्याच्या आयुष्यात तेवढ्याच जास्त वेदना असतात. आयुष्यात टेन्शन हे प्रत्येकाला असतं. परिपूर्ण सुखी असं कोणीच नसतं. या स्वार्थी जगात फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. परिस्थिती किती परीक्षा घेत असली तरी तिच्या पुढं झुकायचं नसतं. आपल्या हक्काच्या माणसांना सोबतीला घेऊन स्वतःचं जीवन फार आनंदानं जगायचं असतं. पहाटे घरात गुंजणाऱ्या तुमच्या लेकरांचा आवाज आणि लेकरं तुमची खरी संपत्ती आहेत. या संपत्तीचं योग्य जतन करा आणि यांना संस्कारित करा. कारण आपण किती संपत्ती कमावली हे कोणी विचारणार नाही, पण आपली लेकरं कशी घडली हे मात्र नक्की जगाला दिसेल. हा माझा पाहुणा, ती माझी भावकी, तो माझा अमुक, तो माझा तमुक, या सगळ्या दिखाऊ आणि फालतू नात्यामधून आपण तेव्हाच बाहेर पडायचं जेव्हा सगळ्यांनी आपली लायकी बरोबर दाखवलेली असते. आता फक्त नातं आहे म्हणून ओळख ठेवायची नाही, तर मनातून त्यांची जागा कधीच कमी करून टाकायची.